सलून आणि ब्युटी पार्लरमधील रेट वाढवण्याचा निर्णय सलून आणि ब्युटी पार्लर असोसिएशनने घेतलाय। 1 जानेवारी 2025 पासून म्हणजे आजपासून ही दरवाढ होणार आहे। वाढती महागाई, पालिकेने वाढवलेलं परवाना शुल्क यामुळे भाववाढ करावी लागत असल्याचं संघटनेने म्हटलंय। सलून आणि ब्युटी पार्लरच्या सध्याच्या दरात किमान 20 ते 30% भाववाढ होणार असल्याचं सलून संघटनेकडून सांगण्यात आलंय। नवीन वर्षात मुंबईकरांना करवाढीचा फटका बसण्याची शक्यता आहे। मुंबईकरांवर मालमत्ता कर, कचरा निर्मूलन कर, बेस्ट दरवाढ, पाणी दरवाढ लादण्याची शक्यता आहे। मुंबई महापालिकेचा मुख्य आर्थिक स्रोत हा जकात कर होता, मात्र तो बंद झाल्यानंतर पालिकेचा भर हा मालमत्ता करावर आहे। मात्र कोरोना काळापासून मालमत्ता करात वाढ झालेली नाहीये। यंदा मात्र पालिका निवडणुकीनंतर मालमत्ता करात वाढ होण्याची शक्यता आहे। मुंबईकरांवर करवाढीचं कशा प्रकारे ओझे पाहूया। तर कोरोनापासून मालमत्ता करात वाढ नाहीये। व्यावसायिक झोपडपट्ट्यांना मालमत्ता कर लागू करण्याची शक्यता आहे। नव्या वर्षात बेस्टचं तिकीट महागण्याची शक्यता आहे। 500 फुटांपर्यंतच्या घरांना किमान 100 रुपये कचरा निर्मूलन कर लादण्याची शक्यता आहे। मुंबईकरांचं पाणी महागणार आहे। पाणीपट्टीत 8% वाढ होणार आहे। इतर महत्त्वाच्या बातम्यांचा घेऊया वेगवान आढावा न्यूज पॉइंट 20 मधून। वाल्मिक कराडला 15 दिवसांची सीआयडी कोठडी सुनावण्यात आली आहे। खंडणी प्रकरणात कराडला 15 दिवसांची सीआयडी कोठडी सुनावण्यात आली आहे। हत्या खंडणीचं कनेक्शन असल्याचा सीआयडी वकिलांनी दावा केलाय। सरपंच हत्या प्रकरणातल्या 3 फरार आरोपींच्या मुसक्या सीआयडीने आवळणार आहेत। सुदर्शन घुले सांगळे आणि सुधीर सांगळे अशी आरोपींची नावं आहेत। सुदर्शन घुले हा महाराष्ट्रातच असण्याची शक्यता आहे, तर कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे हे 2 आरोपी राज्याबाहेर असल्याचा संशय आहे। बुलेटिनमध्ये पाहूयात एक महत्त्वाची बातमी। मस्साजोग ग्रामस्थांनी जलसमाधी आंदोलन केलंय। इतर 3 आरोपींना अटक करण्याची ते मागणी करतायत। देशमुखांच्या हत्येप्रकरणी ग्रामस्थ आक्रमक झालेत। मस्साजोग येथे जलसमाधी आंदोलन करण्यात येते। इतर 3 आरोपींना अटक करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होतीये। मस्साजोगमध्ये जलसमाधी आंदोलन सुरू आहे। इतर 3 आरोपींना अटक करण्याची मागणी करतायत। देशमुखांच्या हत्येप्रकरणी ग्रामस्थ आक्रमक झालेत। बीड मस्साजोग येथे सरपंच हत्या प्रकरणी आता ग्रामस्थांचं आंदोलन पाहायला मिळतंय। बीड येथे जलसमाधी आंदोलन सुरू आहे। यात स्त्रियांचा सुद्धा सहभाग असलेला दिसतोय। मस्साजोगमध्ये जलसमाधी आंदोलन सुरू आहे। इतर 3 आरोपींना अटक करण्याची मागणी करण्यात येते। मस्साजोगमध्ये जलसमाधी आंदोलन सुरू आहे। 3 आरोपींना अटक करण्याची मागणी करण्यात येते। उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया न्यूज पॉइंट 20 मधून। धनंजय मुंडेच बीडचे सर्वात मोठे आका आहेत असं वक्तव्य करण्यात आलंय। धनंजय मुंडे हेच बीडचे सर्वात मोठे आका असं वक्तव्य आमदार सुरेश धस यांनी केलंय। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आमदार सुरेश धस यांनी वारंवार बीडचे आका असा उल्लेख केलाय। मंत्री धनंजय मुंडेंवर पक्षातलेच वरिष्ठ नेते नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण धनंजय मुंडेंनी व्यवस्थित हाताळलं नसल्याचं वरिष्ठांचं मत आहे। शिवाय या प्रकरणामुळे पक्षाची बदनामी होत असल्याचा नेत्यांची भावना आहे। अजित पवार आणि शरद पवार पुन्हा एकत्र यावेत यासाठी अजित पवारांच्या आई आशाताई पवार यांनी विठुरायाच्या चरणी साकडं घातलंय। पवार कुटुंबातील सर्व वाद मिटून पुन्हा कुटुंब गुण्यागोविंदानं नांदावं असं साकडं घातल्याची त्यांनी माहिती सांगितली आहे।
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सज्ज रहा अशा सूचना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिल्या आहेत। तसंच विधानसभा निवडणुकीनंतर पक्षातील लोक सोडून न गेल्याने जयंत पाटलांनी समाधानही व्यक्त केलंय। दोन 2024 या वर्षभरात राज्यातील मायबाप जनतेने भरभरून प्रेम आणि आशीर्वाद दिलेत। विकसित महाराष्ट्र, शेतकरी, युवा सक्षमीकरणासाठी आणखी जोमाने सरकार काम करणार आहे। 2024 या वर्षातील काही खास आठवणींना मुख्यमंत्री फडणवीसांनी उजाळा दिलाय। सरत्या वर्षाने महाराष्ट्रातल्या प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक घटकासाठी काही ना काही दिलंय। प्रत्येक कुटुंबात सुख समृद्धीची पावले उमटावीत असं म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या। ऑस्ट्रेलियातील सिडनीत नववर्षाचं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले। सुप्रसिद्ध सिडनी हार्बर ब्रिजवर आणि ओपेरा हाऊस परिसरात नववर्षानिमित्त फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली। नाशिकमध्ये धार्मिक पद्धतीने नववर्षाचं स्वागत करण्यात आलंय। पुरातन रामकुंडावर सहस्त्रदीप प्रज्वलन सोहळा मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलंय। न्यूझीलंडमध्ये नवीन वर्षाचं जल्लोषात स्वागत करण्यात आलंय। न्यूझीलंडमधील ऑकलंड या शहरात नवीन वर्षाचे फटाक्यांची आतिषबाजी करत स्वागत करण्यात आलंय। 31 डिसेंबर 2024च्या मध्यरात्री 12च्या ठोक्यावर न्यूझीलंडच्या नागरिकांनी नवीन वर्षाचं भव्य स्वागत केलं। पुण्यात नववर्षाचं जोरदार स्वागत करण्यात आलंय। FC रोड, JM रोडवर एकत्र येत नागरिकांनी नववर्षाचं जल्लोषात स्वागत केलंय। यावेळी डीजेच्या तालावर तरुण थिरकले। सरत्या वर्षाला मुंबईकरांनी निरोप दिलाय। मुंबईतील विविध पब, डिस्को आणि क्लबमध्ये सेलिब्रेशन करण्यासाठी तरुणाईसोबतच अबालवृद्ध देखील मोठ्या संख्येने जमलेले दिसले। सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्ष स्वागत करण्यासाठी मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं। मुंबईच्या लोकलनं नवीन वर्षाचं अनोखं स्वागत केलंय। CSMT स्थानकावर मध्यरात्री 12 वाजता लोको पायलटनं लोकलचा हॉर्न वाजवत दणक्यात नववर्षाचं स्वागत केलंय। या अनोख्या सेलिब्रेशनचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। नवीन वर्षाचं स्वागत मुंबईकर सिद्धिविनायकच्या दर्शनानं करतायत। सिद्धिविनायक दर्शनासाठी हजारोंच्या संख्येने भाविकांनी गर्दी केली आहे। सिद्धिविनायक मंदिर न्यासानेही भाविकांच्या सोयी सुविधांसाठी विशेष नियोजन केलंय। नववर्षाच्या स्वागतासाठी सप्तशृंगगडावर भाविकांनी गर्दी केली आहे। भाविकांची गर्दी पाहता आदिमायेच्या दर्शनासाठी 24 तास मंदिर खुलं ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। पहाटेपासून भाविकांनी देवीच्या दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या। नववर्षाचं स्वागत अनेकांनी गणपती बाप्पाच्या दर्शनानं केलंय। गणपतीपुळ्याला पर्यटकांनी सर्वाधिक पसंती दिली आहे। त्यामुळे गणपतीपुळे मंदिरात दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत। या भाविकांची चोख व्यवस्था मंदिर प्रशासनानं केली आहे। न्यू इयर सेलिब्रेशनचा उत्साह शिगेला पोहोचलेला असताना जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या देहूनगरीत देहू नगर पंचायतने दारूच्या नव्हे तर दुधाचा ही संकल्पना राबवली आहे। रात्री नागरिकांना मसाला दुधाचे वाटप करून नवीन वर्षाचं स्वागत करण्यात आलंय। नवीन वर्षाचं स्वागत देवदर्शनानं करण्यासाठी शिर्डीत भाविकांनी गर्दी केली होती। देश विदेशातल्या साई भक्तांनी मंदिर परिसर फुलून गेला होता। मध्यरात्री 12 वाजता फटाक्यांची आतिषबाजी आणि वाद्याच्या तालावर नृत्य करत जल्लोषात नवीन वर्षाचं स्वागत करण्यात आलंय।
धुळ्यात भक्तिमय वातावरणात पांझरा नदीची महाआरती पार पडली आहे। आरतीच्या वेळी भगवान शंकर पार्वती प्रभू श्रीराम सीता आणि गणपती बाप्पा यांचे सजीव देखावे साकारण्यात आले आहेत। दरम्यान तापी नदीच्या धर्तीवर नवीन वर्षापासून दर मंगळवारी आरती करण्यात येणार आहे। नववर्षाच्या स्वागतासाठी नागपूरच्या साई मंदिरात सुंदर फुलांची विशिष्ट पद्धतीने सजावट करण्यात आली आहे। तसेच विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। आज दिवसभर मंदिरात आरती आणि प्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे। नांदेड येथील सचखंड गुरुद्वारामध्ये फटाक्यांची आतिषबाजी करत नववर्षाचं स्वागत करण्यात आलंय। गुरुद्वाराच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती। दरम्यान गुरुद्वाराला विद्युत रोषणाई करण्यात आली। संत गजानन महाराजांच्या समाधीचे दर्शन घेऊन नववर्षाची सुरुवात करण्यासाठी लाखो भाविक शेगावात दाखल झालेत। भाविकांनी रात्रभर दर्शनासाठी हजारो भक्तांनी रांगा लावल्याचं चित्र दिसतंय। नवीन वर्षाची सुरुवात करण्यासाठी हजारो भाविक करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात देवीचं दर्शन घेण्यासाठी दाखल झालेत। येणारं वर्ष सुख समृद्धीचं आणि आरोग्यदायी जावो अशी प्रार्थना भक्तांकडून यावेळी करण्यात आली आहे। आज 1 तारीख आहे। पंढरपुरात विठुरायाच्या मंदिरात गाभाऱ्याला आकर्षक सजावट करण्यात आली आहे। विविध फळांचा वापर करत मंदिराला आकर्षक सजावट करण्यात आली आहे। यामुळे विठुरायाचं सावळं रूप अधिकच खुलून दिसतंय। कोरेगावच्या भीमा येथील विजयस्तंभावर 207व्या शौर्य दिनानिमित्ताने रात्री 12 वाजता फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली आहे। यंदाच्या वर्षी संविधानाचा अमृत महोत्सव असल्याने विजयस्तंभावर संविधानाची उद्देशिका लावून आकर्षक फुलमाळांनी त्याची सजावट करण्यात आली आहे। बुद्ध मानवंदना यावेळी देण्यात आली आहे। राज्य परिवहन महामंडळात 2000 कोटींचा घोटाळा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। यामुळे भाडेतत्वावर बस घेण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली असून सरकारला अंधारात ठेवून निर्णय बसेस भाडेतत्वावर घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश दिले आहेत। नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी व्यावसायिक सिलेंडरच्या दरात कपात करण्यात आली आहे। आज 1 जानेवारीपासून व्यावसायिक गॅस सिलेंडर 14.5 रुपयांनी स्वस्त झालाय। मात्र घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात कुठलीही कपात करण्यात आली नाहीये। जळगावच्या सराफ बाजारात 2024 या वर्षात सोने आणि चांदीच्या दराने विक्रमी उच्चांकी गाठली आहे। गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदाच्या वर्षात सोन्याचे दर तब्बल 25,000 वाढलेत, तर चांदीचे दर 30,000 वाढल्याचं पाहायला मिळतंय। 31 म्हटलं की पार्ट्या मद्यपान करण्याकडेच अनेकांचा कल असतो, परंतु 31च्या रात्री दारू नको तर दूध प्या आणि सुदृढ व्हा असा संदेश देत अंबरनाथमध्ये पोलिसांनी चक्क दूध वाटप केलंय। अंबरनाथ पश्चिमेच्या विमको नाका परिसरात हा उपक्रम राबवण्यात आलाय। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने सार्वजनिक कार्यक्रमांसाठी नवीन निर्णय घेतलाय। विद्यापीठाच्या परिसरात कोणत्याही स्वरूपाच्या सभा, बैठका, आंदोलनं आणि कार्यक्रम करण्यासाठी पूर्व परवानगी आवश्यक असणार आहे। किमान 8 दिवस अगोदर परवानगी घ्यावी लागणार आहे। या निर्णयाविरोधात विद्यार्थी आणि प्राध्यापक कर्मचाऱ्यांकडून आंदोलन करण्यात येत आहे।
बुलेटिनमध्ये आत्ताच्या घडीची महत्त्वाची बातमी पाहतोय. सरपंच हत्या प्रकरणी आता फरार असलेला आरोपी सुदर्शन घुलेच्या मुसक्या आवळण्याची तयारी सीआयडीने केली आहे. सुदर्शन घुलेच्या घरच्यांची आणि नातेवाईकांची कसून चौकशी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. एवढंच नाही तर फरार असलेल्या तिन्ही आरोपींच्या नातेवाईकांची ही चौकशी झाल्याची सूत्रांची माहिती आहे. सुदर्शन घुले, कृष्णा सांगळे आणि सुधीर सांगळे हे तिन्ही आरोपी नातेवाईकांच्या संपर्कात आहेत का याचा तपास सीआयडी करतायत. बुलेटिनमध्ये आत्ताच्या घडीची महत्त्वाची बातमी पाहतोय. सरपंच हत्या प्रकरणी आता फरार असलेला आरोपी सुदर्शन घुलेच्या मुसक्या आवळण्याची तयारी सीआयडीने केली आहे. सुदर्शन घुलेच्या घरच्यांची आणि नातेवाईकांची कसून चौकशी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. एवढंच नाही तर फरार असलेल्या तिन्ही आरोपींच्या नातेवाईकांची ही चौकशी झाल्याची सूत्रांची माहिती आहे. सुदर्शन घुले, कृष्णा सांगळे आणि सुधीर सांगळे हे तिन्ही आरोपी नातेवाईकांच्या संपर्कात आहेत का याचा तपास सीआयडी करतायत. पुढची बातमी पाहूया. नवीन वर्षी देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला झालाय. स्कॉर्पिओ आणि ट्रकचा अपघात झालाय. 2 महिला 2 पुरुष यात जागीच ठार झालेत, तर 7 ते 8 जण गंभीर जखमी झालेत. सर्व भाविक नांदेड जिल्ह्यातील असल्याची प्राथमिक माहिती मिळतीये. भाविकांवर काळाचा घाला झालाय. 4 जणांचा यात मृत्यू झालाय, तर 7 ते 8 जण यात जखमी आहेत. सोलापूर येथे भाविकांवर काळाचा घाला घालण्यात आलाय. 4 जणांचा यात मृत्यू झालाय, 7 ते 8 जण यात जखमी झालेत. नवीन वर्षी देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला झालाय. स्कॉर्पिओ आणि ट्रकचा अपघात झालाय. 2 महिला 2 पुरुष यात जागीच ठार झालेत, तर 7 ते 8 जण गंभीर जखमी झालेत. सर्व भाविक नांदेड जिल्ह्यातील असल्याची प्राथमिक माहिती मिळतीये. भाविकांवर काळाचा घाला झालाय. 4 जणांचा यात मृत्यू झालाय, तर 7 ते 8 जण यात जखमी आहेत. सोलापूर येथे भाविकांवर काळाचा घाला घालण्यात आलाय. 4 जणांचा यात मृत्यू झालाय, 7 ते 8 जण यात जखमी झालेत. उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया टॉप 50 मधून. नव्या वर्षात मुंबईकर खऱ्या अर्थानं फास्ट ट्रॅकवर असणार आहेत. 5 ते 6 वर्षांपासून सुरू असलेलं काम वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचं असलेले प्रकल्प वर्षभरात टप्प्याटप्प्याने सेवेत येणार आहेत. त्यामुळे सध्या कासव गतीने धावणाऱ्या मुंबईच्या वेगाला चालना मिळणार आहे. महाड बस स्थानक आणि आगाराची इमारत 50 वर्षे जुनी असल्यामुळे इमारत धोकादायक बनली आहे. इमारतींचं काम 6 वर्षांपासून रखडलं होतं, परंतु आता या इमारतींचं काम पुन्हा सुरू झाल्याने प्रवासी आणि नागरिकांना दिलासा मिळणार आहे. उत्तर प्रदेश येथील प्रयागराज येथे होणाऱ्या कुंभमेळ्यानिमित्त रेल्वे विभागाच्या IRCTC कडून भारत गौरव या विशेष रेल्वेचं आयोजन करण्यात आलंय. पुण्यातील भाविकांसाठी 15 जानेवारीला पुणे स्थानकावरून रात्री 10 वाजता ही विशेष रेल्वे उत्तर प्रदेशकडे रवाना होणार आहे. ऐरोलीत नवी मुंबई पालिकेच्या माध्यमातून नाट्यगृह बांधण्यात येणार आहे. या नाट्यगृहाचं भूमिपूजन होऊन 11 वर्षांचा काळ उलटलाय. या रखडलेल्या कामाला गती मिळाली असून नाट्यगृहाचं काम अंतिम टप्प्यात आलंय. 2025च्या मध्यांतरापर्यंत नाट्यगृहाचं काम पूर्ण होणार असा विश्वास नवी मुंबईकरांनी व्यक्त केलाय. महाराष्ट्र राज्य वीज मंडळाकडून जुने पोल खराब मीटर बदलण्यास सुरुवात झाल्यामुळे वीज ग्राहकांना दिलासा मिळालाय. तसेच नवीन मीटर आणि लाईनसाठी 3000 रुपये तर नवीन पोलसाठी 15000 रुपये आकारण्यात येणार आहेत. त्यापेक्षा जास्त पैसे आकारल्यास संस्थेशी संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलंय. महावितरणाने थकीत वीज बिल ग्राहकांसाठी अभय योजना जाहीर केली आहे. अभय योजना 2024 नुसार थकबाकी एकर कमी भरल्यास व्याज आणि विलंब आकारात सूट देण्यात आली आहे. नाशिक परिमंडळात 6633 ग्राहकांनी 7,56,00,000चा भरणा करून थकबाकीतून मुक्ती मिळवली आहे. कल्याण डोंबिवलीला पाणी पुरवठा करणाऱ्या वाहिनीच्या दुरुस्तीचं काम केलं जाणार आहे. यासाठी गुरुवारी तब्बल 18 तासांसाठी शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. पाणी पुरवठा होणार नसल्यानं पाण्याचा साठा करण्याचं आवाहन पालिकेच्या पुरवठा विभागातर्फे करण्यात आलंय.
मुंबईत पालिकेच्या दुर्लक्षामुळे चिकनगुनियाचे प्रमाण वाढलंय। 3 वर्षात शहरात चिकनगुनियाचे रुग्ण आढळले तर 40 पटीने वाढले आहेत अशी परिस्थिती दिसतीये। राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार मुंबईत आतापर्यंत या आजाराचे एकूण 735 रुग्ण आढळले आहेत। गेल्या काही दिवसांपासून वातावरणात बदल झालाय। तापमानात घट झाल्याने शहरांबरोबरच ग्रामीण भागातही प्रचंड गारवा पसरलाय। त्यामुळे नागरिकांना सर्दी, खोकला आणि विषाणूजन्य आजारांची लागण होतीये। यामुळे रुग्णालयात दैनंदिन 400च्या आसपास बाह्य रुग्ण तपासणीसाठी दाखल होत आहेत। जळगावच्या पाळधीमध्ये 2 गटात राडा झालाय। यावेळी समाजकंटकांकडून 3 ते 4 गाड्यांची जाळपोळ करण्यात आली आहे। दरम्यान परिसरात तगडा बंदोबस्त करण्यात आला असून तणावपूर्ण शांतता पसरली आहे। टीम इंडियाचे कोच गौतम गंभीर भारतीय क्रिकेटर्सवर संतापलेत। आता बस झालं अशा शब्दात त्याने क्रिकेटर्सना सुनावलंय। खास करून विराट कोहली आणि ऋषभ पंतवर कोच सर संतापलेत। चौथ्या टेस्टमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारताला मोठा पराभव पत्करावा लागलाय। कापूस सोयाबीन नंतर आता तुरीच्या दरात घसरण झाली आहे। काही दिवसांपर्यंत बाजारात तुरीच्या दरात तेजी होती। शेतकऱ्यांची तूर घरात येण्यास सुरुवात होताच दरात मोठी घसरण झाली आहे। खासगी बाजारात नवीन तुरीचे दर 7,000 ते 7,300 इतका आहे। यंदाच्या रब्बी हंगामात सर्वाधिक पेरणी क्षेत्र गव्हाखाली आहे, तर हरभरा, मसूर, वाटाणा, उडीद, मूग या कडधान्य पिकांचं क्षेत्र आघाडीवर असल्याची आकडेवारी आहे। परंतु रब्बी तेलबिया पिकांच्या लागवडीखालील क्षेत्र पिछाडीवर असल्याचं केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या आकडेवारीवरून स्पष्ट झालंय। हिवाळा सुरू होताच भाजीपाल्यांसाठी पोषक वातावरण निर्माण झालंय। त्यामुळे बाजारात सध्या ताज्या भाजीपाल्या मोठ्या प्रमाणात येत आहेत। उत्पादन चांगलं असल्यानं आवक वाढली आहे। त्यामुळे पालेभाज्यांच्या भावात घसरण झाली आहे। धामणी परिसरातील झापाचीवाडी येथील लघु पाटबंधारे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलेत। अनेक वर्ष तहानलेली शेती सिंचनाखाली असल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे। त्यामुळे येथे ऊस पीक क्षेत्रात कमालीची वाढ झाली। धामणी या धरणाची पाणी साठवण्याची एकूण क्षमता 10.8 ऊसाचा रस फक्त गळीत हंगामाच्या काळात मिळत असतो। त्यामुळे हरियाणातील कर्नाल ऊस संशोधन संस्थेच्या शास्त्रज्ञांनी ऊसाच्या रसाची पावडर तयार केली आहे। या पॅकेट बंद पावडरची वैधता उत्पादनाच्या तारखेपासून 6 महिने असणार आहे।